संत तुकाराम, दुःखातून देवाकडे जाणारा संत. देहू गावात इंद्रायणीच्या काठावर एका साध्या वाण्याच्या घरात तुकारामांचा जन्म झाला. घर साधं होतं, पण संस्कार श्रीमंत होते. वडील बोल्होबा आणि आई कनकाई यांनी लहानपणापासूनच त्यांना सत्य, प्रामाणिकपणा आणि ईश्वर भक्तीची शिकवण दिली होती. लहान तुकाराम शांत स्वभावाचा होता. खेळापेक्षा त्याला एकटं बसून विचार करणं, देवळात जाऊन हरिनाम घेणं अधिक आवडायचं. पण आयुष्य त्याच्यासाठी फार लवकर कठीण वळणावर आलं. तरुण वयातच तुकारामांवर संकटाची मालिका कोसळली. दुष्काळ आला, व्यापार बुडाला, कर्ज वाढलं. त्यातच पत्नी आणि लेकरांचं अकाली निधन झालं. संसाराची जबाबदारी, दुःख, अपयश सगळं एकाच वेळी अंगावर आलं. तुकाराम आतून पूर्णपणे कोसळले होते. लोक म्हणू लागले, हा माणूस अपयशी आहे. पण कुणालाच दिसलं नाही की या अपयशातून एक महान संत घडत होता. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तुकारामांनी संसाराकडे पाठ फिरवली आणि भंडारा डोंगर गाठला. तिथे त्यांनी एकांतात साधना सुरू केली. पोटासाठी अन्न कमी, अंगावर वस्त्र कमी, पण ओठावर मात्र अखंड हरिनाम. त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, देवा, इतकं दुःख का? आणि उत्तर शोधता शोधता त्यांनी देवाशी थेट संवाद सुरू केला. हेच संवाद पुढे अभंग बनून बाहेर आले. तुकारामांचे अभंग साधे होते, पण अर्थाने खोल होते. त्यात शास्त्र नव्हतं, अहंकार नव्हता, फक्त अनुभव होता. पंढरीचा वास, विठ्ठल माझा सखा असे शब्द त्यांच्या तोंडातून सहज बाहेर पडायचे. पण समाजाला हे सहज पचलं नाही. पंडितांना वाटलं, हा अशिक्षित माणूस वेदांत कसा सांगतो. त्यांच्या अभंगांना विरोध सुरू झाला. एक दिवस विरोधकांनी तुकारामांना इंद्रायणीच्या काठावर नेलं आणि सांगितलं, हे अभंग जर खरे असतील तर नदीत टाक. तुकाराम शांतपणे अभंग नदीत टाकू लागले. कोणताही आक्रोश नाही, कोणतंही स्पष्टीकरण नाही, फक्त देवावर संपूर्ण विश्वास. काही दिवसांनी इंद्रायणीच्या पाण्यावर तेच अभंग तरंगत परत आले. तो क्षण पाहून विरोधकही स्तब्ध झाले. तुकाराम मात्र म्हणाले, हे माझं नाही, हे विठ्ठलाचं आहे. तुकारामांच्या आयुष्यात संसार संपला नव्हता, पण त्यांचा अर्थ बदलला होता. दुसरी पत्नी जिजाबाई त्यांना भेटली. सुरुवातीला ती संसाराची काळजी करत असे, कधी रागवायचीही, पण हळूहळू तिलाही समजलं की हा माणूस फक्त घराचा नाही, तो समाजाचा आहे. तिनेही त्यांना साथ दिली. तुकारामांनी संसार सोडला नाही, पण संसारात अडकूनही राहिले नाही. त्यांच्या कीर्तनांना लोक गर्दी करू लागले. शेतकरी, स्त्रिया, गरीब, उपेक्षित सगळ्यांना त्यांच्या शब्दात आधार मिळायचा. ते सांगायचे, देव मंदिरात नाही, तो माणसांच्या मनात आहे. जातीभेद, श्रीमंती, गरिबी, पंडितपणा या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी भक्तीचा सोपा मार्ग दाखवला. तुकारामांचे आयुष्य म्हणजे त्यागाची पराकाष्ठा. त्यांच्याकडे स्वतःसाठी काहीच नव्हतं, पण इतरांसाठी सगळं होतं. लोक त्यांना संत म्हणू लागले, पण तुकाराम स्वतःला फक्त विठ्ठलाचा दास म्हणायचे. त्यांची नम्रता त्यांच्या संतपणाहूनही मोठी होती. आयुष्याच्या शेवटी तुकारामांना आपला अंत जवळ येत असल्याची जाणीव झाली. एके दिवशी ते इंद्रायणीच्या काठी गेले. अभंग म्हणत होते आणि तिथेच त्यांनी डोळे मिटले. मन शांत. लोकांना सांगतात, त्या दिवशी आकाशातून दिव्य प्रकाश उतरला आणि तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. हा चमत्कार मानावा की भक्तीचा परमोच्च क्षण हे आजही लोक ठरवू शकलेले नाहीत. पण एक गोष्ट नक्की आहे, तुकाराम गेलेले नाहीत. ते त्यांच्या अभंगात आजही जिवंत आहे. आजही जेव्हा माणूस दुःखात असतो, तेव्हा तुकारामांचे शब्द त्याला आधार देतात. कारण तुकाराम म्हणजे दुःखातून उमललेली भक्ती आणि भक्तीतून सापडलेला देव.